नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सार्वजनिक क्षेत्रातल्या 5 विमा कंपन्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची तत्वतः मंजुरी. कालबाह्य झालेले 105 कायदे रद्दबातल करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी दहशतवाद हे एक गंभीर आव्हान, परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर. कानपूर रेल्वे बॉम्बस्फोटात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा संशय. विमुद्रीकरणाच्या निर्णयासंदर्भात सरकार आणि रिझर्व्ह बँकेदरम्यान गेल्या वर्षीपासूनच चर्चा सुरू होती. उर्जित पटेल यांची माहिती. मुंबई महानगरपालिका युतीसाठी शिवसेना भाजपाची जागा वाटपाबाबत चर्चा. परस्परांना अपेक्षित जागांची यादी देणार. आणि महापालिका जिल्हा परिषदा निवडणुकीसाठी युतीत स्थान न मिळाल्यास छोटे पक्ष एकत्रित लढणार, खासदार शेट्टी आमदार मेटे यांची घोषणा. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. देशातल्या 5 सार्वजनिक विमा कंपन्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याला आज मंत्रिमंडळाच्या वित्तीय व्यवहाराशी संबंधित समितीनं तत्वतः मान्यता दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार न्यू इंडिया अॅश्युरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स आणि नॅशनल इन्शुरन्स या कंपन्या आता शेअर बाजारात गुंतवणूक करू शकणार आहेत. तसंच आपली भांडवली गरज पूर्ण करण्यासाठी निधी उभारू शकणार आहेत. शेअर बाजारात कंपन्यांची नोंदणी करताना इन्शुरन्स कंपन्यांच्या कारभारात पारदर्शकता यायला मदत होणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती. कालबाह्य 105 कायदे रद्द करण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विधी न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. कालबाह्य आणि अनावश्यक कायदे शोधून काढण्यासाठी प्रधानमंत्री कार्यालय आणि भारतीय विधी आयोगानं नियुक्त केलेल्या द्विसदस्यीय समितीनं एकूण 1824 कायदे कालबाह्य झाल्याचं म्हटलं आहे. त्यापैकी 1175 कायदे या आधीच रद्दबातल करण्यात आले आहेत, असंही रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. देशभरातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पतपुरवठा करण्यासाठी पत हमी निधीमध्ये 2,500 कोटी रुपयांवरून 7,500 कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची निर्गुंतवणूक प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन सरकारचा विशिष्ट हिस्सा निश्चितीसाठी पर्यायी यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. या निर्णयालाही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रामध्ये सहकार्य करण्याच्या भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील सामंजस्य कराराला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या करारानुसार वाहतूक क्षेत्रातील तंत्रज्ञान, वाहतूक विषयक धोरण, नियोजन, प्रशासन आणि व्यवस्थापन यांचं उभय देशात आदानप्रदान करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी दहशतवाद हे एक गंभीर आव्हान असून जगभरात दहशतवादाविरुद्ध वातावरण निर्माण करणं ही सर्वोच्च प्राथमिकता हवी, असं मत परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर यांनी मांडलं. नवी दिल्लीत सुरू असलेल्या रायसिना संवाद संमेलनात आज ते बोलत होते. दहशतवादाचं संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र असणं गरजेचं आहे, असंही ते यावेळी म्हणाले. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या एका शेजारी राष्ट्रामुळे सार्कसारखा आंतरराष्ट्रीय समूह निष्प्रभ ठरत असल्याचं जयशंकर यांनी यावेळी स्पष्ट केलं. गेल्या 2 दशकांपासून विकसित देशांबरोबर भारताचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. 2017मध्ये चीनसोबतचे संबंध सुधारण्यासाठी भारत प्रयत्नशील राहणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. कानपूर इथं गेल्या वर्षी झालेल्या रेल्वे अपघातात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा संशय बिहार पोलिसांनी व्यक्त केलाय. इंदूर पाटणा रेल्वेगाडीला नोव्हेंबरमध्ये झालेल्या अपघातात 150 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी 3 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. रेल्वेला लक्ष्य बनवण्यासाठी आयएसआयशी संबंध ठेवणाऱ्या शेजारील देशाच्या एका नेपाळी व्यक्तीच्या संपर्कात होतो. तसंच त्यासाठी 3 लाख रुपये घेतल्याची कबुली या तिघांनी चौकशी दरम्यान दिली, असं पोलीस अधीक्षक जितेंद्र राणा यांनी सांगितलं. देशातल्या कनिष्ठ न्यायालयांमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत एक समानता आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधीशांची एक समिती स्थापन केली. भरती प्रक्रियेच्या जाहिराती, परीक्षा, मुलाखतीच्या तारखा यासह नियुक्तीपत्र आणि अन्य संबंधित गोष्टी ही समिती ठरवणार आहे. सरन्यायाधीश जे.एस. खेअर यांच्या पीठानं आज ही समिती स्थापन केली. विमुद्रीकरणाच्या निर्णयासंदर्भात सरकार आणि रिझर्व्ह बँकेदरम्यान गेल्या वर्षीच चर्चा सुरू झाली होती, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज संसदेच्या स्थायी वित्त समितीला दिली. काँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. मोठ्या मूल्याच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय नेमका कुणाचा होता, तसंच रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता अशा मुद्द्यांवर यावेळी पटेल यांना प्रश्न विचारण्यात आले.
समितीचे सदस्य डॉक्टर मनमोहन सिंग यांनीही काही प्रश्न विचारल्याचं समजतं। विमुद्रीकरणानंतर चलन व्यवस्थेत 9.2 लाख कोटी रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान संसदेच्या लोकलेखा समितीनं या प्रकरणी उर्जित पटेल यांना प्रश्नावली पाठवली असून 20 जानेवारीला हजर व्हायला सांगितलं आहे। केंद्रीय वित्त मंत्रालयालाही या समितीनं प्रश्न विचारले असून त्यांची सविस्तर उत्तर देण्यासाठी मंत्रालयानं वेळ मागितला आहे। विमुद्रीकरणाच्या निर्णय आणि प्रक्रियेचा निषेध दर्शवण्यासाठी काँग्रेसतर्फे आज देशभरातल्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले। विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर 70 दिवस उलटूनही अद्याप बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा कायम आहेत आणि रोखीची समस्या सर्वसामान्यांना भेडसावत आहे, असा आरोप काँग्रेसनं केला असून या सर्व गोष्टींची जबाबदारी स्वीकारून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आरबीआय असा मोर्चा काढण्यात आला। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते नारायण राणे, कृपाशंकर सिंग, काँग्रेस कार्यकारिणीचे समन्वयक रणदीप सिंह सुरजेवाला, माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि इतर नेते यामध्ये सहभागी झाले होते। काळा पैसा आणि दहशतवादाच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारनं विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर केला। मात्र यामुळे ना दहशतवाद कमी झाला ना काळा पैसा मिळाला, फक्त जनतेला त्रास झाला असा आरोप रणदीप सुरजेवाला यांनी आज घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केला। नागपूरमध्ये रिझर्व्ह बँक चौक इथं काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला। दिल्लीतही संसद भवन मार्गावर असलेल्या आरबीआयच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, मात्र पोलिसांनी रस्त्यातच आंदोलनकर्त्यांना रोखलं। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युती करण्यासंदर्भात शिवसेना आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची दुसरी बैठक आज मुंबईत झाली। या बैठकीत उभय पक्षांनी सकारात्मक चर्चा केली असून जागा वाटपाबाबतही बोलणी झाली अशी माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार अनिल देसाई यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली। भाजपानं 114 जागांची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं। जागा वाटपाबाबत दोन्ही पक्ष आपल्या अपेक्षित जागांची यादी एकमेकांना देतील, त्यानंतर पक्षातले ज्येष्ठ नेते अभ्यास करून पुढची बोलणी करतील, असं देसाई म्हणाले। बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आजच्या बैठकीत मोकळ्या पद्धतीनं चर्चा झाल्याचं सांगितलं। दोन्ही पक्ष ज्या जागा जिंकू शकतील अशा जागांचा प्रस्ताव एकमेकांना देणार असल्याचं शेलार यांनी स्पष्ट केलं। आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीनं स्थान न दिल्यास छोटे घटक पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवतील, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी आज सांगितलं। नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। आगामी निवडणुकीबाबत महायुती समन्वय समितीची बैठक तातडीनं बोलवा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे, मात्र अद्याप बैठक झालेली नाही। भाजपा आणि शिवसेनेत सद्यस्थितीत युती होणं कठीण दिसत असल्यानं स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घटक पक्षांना घ्यावा लागेल, असं शेट्टी आणि मेटे यांनी यावेळी सांगितलं। शिवसंग्राम पक्षाला निवडणूक आयोगानं मान्यता दिली असून येत्या 20 तारखेला पुण्यात शनिवारवाडा इथं पक्षाची आणि चिन्हाची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती विनायक मेटे यांनी यावेळी दिली। आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात युती झाली असून या निवडणुका दोन्ही पक्ष युतीत लढणार आहेत, अशी माहिती रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भूपेश थुलकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली। युतीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्यात चर्चा झाली असून युती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। शिवसेना जर या युतीत सहभागी झाली तर त्यांचं स्वागतच करू, असंही ते म्हणाले। आरपीआय आणि भाजपा यांच्या युतीसंदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांना आणि जिल्हा प्रमुखांना कालच निर्देश दिले असून आजपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेला रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकरही उपस्थित होते। अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी धुळ्यात आज बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेल्या या मोर्चाचं रूपांतर जेल रोड इथं सभेत झालं। अॅट्रॉसिटी कायदा कडक करण्यासह कायद्याचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी, त्याचप्रमाणे भटक्या विमुक्त जाती जमातींना अॅट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण द्यावं,
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागण्या यावेळी करण्यात आल्या। बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। प्रसार भारतीचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रसार भारतीच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं। प्रसार भारतीला स्वतःच्या मालकीचं कार्यालय मिळाल्यानं आजचा दिवस संस्मरणीय असल्याचं डॉक्टर सूर्यप्रकाश म्हणाले। यावेळी प्रसार भारतीचे कार्यकारी अधिकारी एस.सी. पांडा, सदस्य राजीव सिंग, दूरदर्शनच्या महासंचालक सुप्रिया साहू, डीडी न्यूजच्या महासंचालक वीणा जैन आणि आकाशवाणीचे महासंचालक एफ. शहरियार, आकाशवाणी वृत्त विभागाचे महासंचालक शीतांशुकार आणि इतर अधिकारी उपस्थित होते। काळवीट हत्येशी संबंधित अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानची जोधपूरच्या स्थानिक न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे। 1998 साली राजस्थानातल्या जयपूर इथं एका जंगलात अभिनेता सलमान खान, सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बू यांनी काळविटांची शिकार केल्याचा आरोप होता। यावेळी सलमान खानकडे विनापरवाना शस्त्र असल्याचाही आरोप ठेवण्यात आला होता। काळविटाच्या शिकार प्रकरणी सलमान खानची या आधीच निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। राजस्थान उच्च न्यायालयानं हा निर्णय दिला होता, मात्र राज्य सरकारनं त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे। देशभरातल्या 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेची शैक्षणिक पातळी तपासण्यासाठी विशिष्ट मानकं निश्चित केली जातील आणि आगामी शैक्षणिक वर्षापासून ही तपासणी सुरू होईल, अशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे। प्राथमिक शालेय शिक्षणाची गुणवत्ता ही चिंतेची बाब असून सरकार त्याकडे विशेष लक्ष देत आहे। या संदर्भात जनतेकडूनही सूचना मागवल्या आहेत। शिक्षकांचं प्रशिक्षण आणि गुणवत्तेविषयीही काम सुरू असून शिक्षकांना केवळ शिकवण्याचं काम प्राधान्यानं करता यावं यासाठी प्रयत्न करू, असंही जावडेकर म्हणाले। शाळांमधली विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी पटनोंदणीबाबत राज्यातल्या शिक्षकांनी घेतलेल्या प्रयत्नांचं प्रतिबिंब प्रथम संस्थेच्या असर या पाहणी अहवालात उमटलं आहे, असं मत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं। मुंबईत आज असर या पाहणीच्या 12व्या अहवालाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। या अहवालातल्या निष्कर्षांनुसार देशभरात शाळांमध्ये नोंदणीचं प्रमाण वाढून 98% पोहोचलं आहे, तर शाळेतल्या उपस्थितीचं प्रमाण 85% असल्याचं समोर आलं आहे। या अहवालात 8वी झालेल्या मुलांची स्थिती चिंताजनक आहे। तसंच अहवालामुळे शैक्षणिक क्षेत्रातल्या उणीवा आणि आव्हानं समजली असून त्यानुसार सुधारणा करता येतील, असंही तावडे म्हणाले। शिक्षण विभागाच्या प्रयत्नांमुळे राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या शाळांत मोठी सुधारणा झाल्या असून 14,000 विद्यार्थ्यांनी खासगी शाळा सोडून जिल्हा परिषदांच्या शाळेत प्रवेश घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून त्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे। या अर्थसंकल्पाविषयी अनेक अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त होत आहेत। शेतकऱ्यांनीही आपल्या अपेक्षा दूरदर्शनकडे व्यक्त केल्या आहेत। केंद्र सरकारचं आता जे बजेट येऊ घातलेलं आहे त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षा मोदी साहेबांनी जे जाहीर केलं होतं हमी भावावर आपलं उत्पादन खर्चावर आधारित हमी भावाचं, तर ती एक मागणी आमची शेतकरी म्हणून राहील। तसंच दुसरा मुद्दा कपाशीचं खूप मोठ्या प्रमाणात इथे लागवड होते। कपाशीच्यासाठी जिनिंग खूप मोठ्या प्रमाणात आहे। स्पिनिंग इंडस्ट्री इथे जळगाव जिल्ह्यामध्ये 2 ते 3 युनिट आहेत, पण तेही खूप इफेक्टिव्हली काम करताना दिसत नाही आहे। त्याच्या पुढची स्टेज जी आहे स्पिनिंग नंतरची विविंग, क्लोथिंग ह्या ज्या गोष्टी आहे, म्हणजे थोडक्यात टेक्स्टाईल पार्क इथे जर झाले, जळगाव जिल्ह्यामध्ये 2-3 टेक्स्टाईल पार्क होऊ शकतील। अशा पद्धतीची जर योजना राबवली गेली तर शेतकऱ्याचा याच्यामध्ये विकास होण्याची शक्यता आहे। शासनाने शेतकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे असं जर सांगायचं म्हटलं तर मला एक वाटेल की अनुदानित देणाऱ्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या पाहिजेत, त्या दुपटीपेक्षाही जास्त आहेत, तशाच त्यांची क्वालिटी सुधारली पाहिजे। इलेक्ट्रिकच्या विजेच्या बाबतीत शासनाने शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस मार्ग स्वीकारला पाहिजे। ज्यावेळेस मजूर कामावर येत नाही त्यावेळेस वीज मिळते, ज्यावेळेस पाणी भरायचं आहे त्यावेळेस रात्रीच्या वेळेस कसं भरलं जाईल या सर्व गोष्टीचा विचार झाला पाहिजे। दुसरी गोष्ट, उत्पादन आधारित किंमत ही मिळालीच पाहिजे। क्या जलगांव अपने इसमें 45,000 हेक्टर केली का उद्योग है और इसमें उसके बारे में केला निर्यात होता है जलगांव जिले से ज़्यादा, खानदेश से, पर इसके बारे में यहाँ कुछ भी नहीं है।
यानी कारखाना केले के ऊपर प्रोडक्शन करने का कुछ भी यानी प्रोसेसिंग करने का कुछ भी नहीं है। और खतों के बारे में यहाँ सब्सिडी और ज़्यादा मिलना चाहिए। वाहन चालकांमध्ये जागृती करून अपघातांना आळा घालण्यासाठी रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त बुलडाण्यात आज रॅली काढण्यात आली। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला। यावेळी वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। वाहतूक नियमांची माहिती देणारे फलक यावेळी विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते। वाहतुकीच्या नियमांचं पालन करून अपघात टाळण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। बुलडाण्यात सुरक्षा सप्ताहानिमित्त रस्ता सुरक्षिततेसाठी मानवी साखळी तयार करून त्यात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेण्यात येत आहे। बुलडाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं खामगाव इथं 3 दिवसांच्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। आज या प्रदर्शनाचा समारोप झाला। अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते। विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी आणि वैज्ञानिक दृष्टीने त्यांना प्रगती करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत असं टाकसाळे यावेळी म्हणाले। या प्रदर्शनात डिजिटल इंडियाच्या धर्तीवर रोकडरहित गाव, सायकलद्वारे फवारणी, सौर ऊर्जेवर चालणारे स्प्रिंकलर असे विविध प्रकल्पांचे मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर करत बक्षिसं मिळवली। इंजिनियर व्हायचं असेल तर प्रथम जगात लोकांना काय हवं आहे ते जाणून घेऊन मगच प्रकल्प तयार करावा असं ऑस्ट्रेलियन सरकारचं शैक्षणिक धोरण आहे। या धोरणानुसार ऑस्ट्रेलियाच्या विविध विद्यापीठांमधल्या इंजिनिअरिंग शाखेचे 50 विद्यार्थी सध्या भारतात अभ्यास दौऱ्यावर आले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात या विद्यार्थ्यांचा मुक्काम आहे। सिंधुदुर्गातील दुर्गम गावांमध्ये राहून तिथली जीवनपद्धती, शेती प्रक्रिया, शेतकरी, शैक्षणिक व्यवस्था, भौगोलिक परिस्थिती, रूढी आणि परंपरा यांचा अभ्यास करून हे विद्यार्थी प्रकल्प अहवाल सादर करणार आहेत। एखादी गावामध्ये डेव्हलपमेंटची प्रोसेस जेव्हा होते तेव्हा लोक मानसिकता कशी बदलतात, लोक एखादी गोष्ट समजून कशी घेतात, मग ते बायोगॅस असेल, कोंबडी पालन असेल, शेळी पालन असेल, दूध व्यवसाय असेल, सेंद्रिय शेती असेल, ह्या सगळ्याचा अभ्यास करणं आणि ह्याच्यामध्ये कुठे तांत्रिक कमतरता आहे का की जी तांत्रिक कमतरता योग्य प्रकारच्या सल्ल्याने बदलता येईल, अशा प्रकारचा अभ्यास ही मुलं करतील। ह्यांना बेसिकली इंजिनिअरिंग कॉलेजला एक प्रोजेक्ट असतो, त्या प्रोजेक्टचा विषय ह्या 5 दिवसाच्या वास्तव्यातून त्यांना सापडेल आणि मग ते शेवटच्या 2 दिवसामध्ये त्यांचा अभ्यास करून आम्हाला हे काय सांगतील की बाबा इथे हे जर झालं तर अधिक उपयोगी आहे। आणि ह्या लोकांनी एवढं हे परिचित करून घेतलंय की आम्हाला याच्यात एक मोठी ऑपॉर्च्युनिटी वाटते की ह्याच्यातनं एक पर्यटनाचं चांगलं डेव्हलपमेंटचं मॉडेल उभं राहू शकतं आणि हे जर डेव्हलपमेंटचं मॉडेल जर उभं राहिलं तर सांस्कृतिक देवाणघेवाण होईल। त्यांचा देश कुठे आहे, आमचा देश कुठे आहोत, नक्की आपल्याला काय सुधारणा करायच्या आहेत। देखते हैं कि गांव कैसे चलता है, गांव में कैसे ये लोग जिंदगी जीते हैं सिंपल तरीके से, और यहाँ की जो टेक्नोलॉजी है उसे कैसे इम्प्रूव कर सकते हैं। जैसे यहाँ पे इन्होंने एक चीज़ जो फोकस बहुत किया है बायोगैस पे, बायोगैस और काउपैट और ये सारी चीज़ें जो यहाँ पे इस्तेमाल करते हैं जो कि एनवायरनमेंट के लिए बहुत अच्छी हैं। मतलब ये देख रहे हैं यहाँ पे कितना छोटा सा गांव टेक्नोलॉजी में कितना एडवांस है, जो कि टेक्नोलॉजी हम मेलबर्न ऑस्ट्रेलिया में नहीं यूज़ कर रहे, वो यहाँ पे यूज़ हो रही है। शेतीपूरक व्यवसाय, जैव इंधन तसंच शेती प्रक्रिया यात कोणत्या सुधारणा करता येतील याचा अभ्यास हे विद्यार्थी करत आहेत। हवामान वृत्त। येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 29 आणि किमान 15 अंश सेल्सिअस, नागपूर 31-14, पुणे 29-14, औरंगाबाद 29-15, नाशिक 30-11, कोल्हापूर 29-16, रत्नागिरी 33-18, सोलापूर 31-17 आणि अमरावती कमाल 29 आणि किमान 13 अंश सेल्सिअस। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा।
सार्वजनिक क्षेत्रातल्या 5 विमा कंपन्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची तत्वतः मंजुरी. कालबाह्य झालेले 105 कायदे रद्दबातल करण्याच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी दहशतवाद हे एक गंभीर आव्हान, परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर. कानपूर रेल्वे बॉम्बस्फोटात पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIचा हात असल्याचा संशय. विमुद्रीकरणाच्या निर्णयासंदर्भात सरकार आणि रिझर्व्ह बँकेदरम्यान गेल्या वर्षीपासूनच चर्चा सुरू होती, उर्जित पटेल यांची माहिती. मुंबई महानगरपालिका युतीसाठी शिवसेना भाजपाची जागा वाटपाबाबत चर्चा, परस्परांना अपेक्षित जागांची यादी देणार. आणि महापालिका जिल्हा परिषदा निवडणुकीसाठी युतीत स्थान न मिळाल्यास छोटे पक्ष एकत्रित लढणार, खासदार शेट्टी आमदार मेटे यांची घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.